नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट मनू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण सुरू करत आहोत कम्प्युटर बेसिक सिरीज. ही सिरीज बिगनर्स ते ॲडव्हान्ससाठी राहणार आहे. आणि आजचा टॉपिक आहे कम्प्युटर म्हणजे काय. साध्या भाषेत सांगायचं झालं तर कम्प्युटर म्हणजे माहिती जलद वेगाने प्रोसेस करणारे इलेक्ट्रॉनिक्स मशीन. आपण कोणतीही कमांड दिली की कम्प्युटर ते फॉलो करतो आणि परिणाम आपल्याला आपल्या स्क्रीनवर दाखवतो. कम्प्युटर चार मुख्य गोष्टी करतो. इनपुट घेतो, प्रोसेस करतो आणि आउटपुट देतो आणि डाटा स्टोअर करतो. इनपुटमध्ये आपल्याकडून कच्चे डेटा, रॉ डेटा आणि सूचना स्वीकारतो. त्यामध्ये कीबोर्ड, माऊस यांच्या सारख्या गोष्टीचा जो काही आपण डेटा टाईप करतो तो डेटा कम्प्युटर स्वीकारतो आणि आपल्याकडून घेतो. त्यानंतर तो प्रोसेसिंग करतो. प्रोसेसिंग मध्ये आपल्याकडून जो काही डेटा घेतला असेल त्यावर तो प्रक्रिया करतो, त्याला प्रोसेसिंग म्हणतात. आणि ही प्रक्रिया आपल्या कम्प्युटरच्या जो काही सीपीयू आहे सीपीयू मध्ये होते. नंतर आउटपुट मध्ये प्रोसेसिंग झाल्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन आपल्याकडून स्क्रीनवर दाखवतो, त्याला आउटपुट म्हणतात. त्यामध्ये मॉनिटर, प्रिंटर यासारख्या डिव्हाइसचा वापर होतो. आता स्टोरेज मध्ये जी काही माहिती त्याला आपल्याकडून मिळालेली आहे ती माहिती भविष्यातील वापरासाठी साठवून ठेवण्याचं काम स्टोरेज करते. यामध्ये रॅम, हार्ड डिस्क यासारख्या स्टोरेज डिव्हाइसचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्याकडून इनपुट घेतो, त्यानंतर तो प्रोसेसिंग करतो आणि त्यानंतर तो आपल्याला आउटपुट देतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहू कम्प्युटरचे पार्ट्स कोणते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.